माझे नाव शालिनी आहे. माझ्या पतीच्या मृत्यूला पूर्ण 8 वर्षे उलटून गेले आहेत. मी स्वतः नोकरी करून माझे घर सांभाळत आहे. पण मी माझ्या पतीची पेन्शन जपून ठेवायला लागले होते, जेणेकरून त्या पैशातून मी तीर्थयात्रेला जाऊ शकेन आणि माझ्या पतीच्या आत्म्याला शांती मिळेल. मी तीर्थयात्रेला जाण्याची तयारी करत होते, तेव्हा अचानक मोलकरीण दारात आली आणि म्हणाली की "मालकीन, तुमचे खूप मोठे उपकार होतील. माझा मुलगा मरेल, त्याच्या उपचारासाठी मला पैसे द्या. मला यावेळी पैशांची खूप गरज आहे." मला तिची दया आली आणि मी तीर्थयात्रेला जाणे बंद केले आणि ते सर्व पैसे मोलकरणीला दिले. मोलकरीण मला आशीर्वाद देऊ लागली आणि म्हणाली की "मालकीन, तुम्ही जर माझा आधार बनला आहात, देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवो." तिचे हे बोलणे ऐकून मला हसू आले. माझ्यासारख्या विधवेला ती कसला आशीर्वाद देऊन गेले आहे. गेल्यानंतर काही क्षणातच दारावर जोरात थाप पडली. मी दार उघडताच आश्चर्याने माझ्या अंगातील प्राण सोडून गेले, कारण तिथे माझा मृत पती उभा होता. माझ्या पतीला या जगातून जाऊन पूर्ण 8 वर्षे झाली होती. पण मला अजूनही असे वाटायचे की जणू कालचीच गोष्ट आहे. जसे आजही ते घराच्या दारातून आत येऊन मला हाक मारतील. जसे त्यांचे ते हसणे, तोच आवाज, तीच चाहूल माझ्या आजूबाजूला असते. मी माझ्या पतीला विसरण्याचा खूप प्रयत्न केला होता. खूप वाटायचे की मी पुढे जावे, आयुष्याला नव्या रंगात पाहावे. पण माझ्या पतीचे प्रेम माझ्या हृदयात इतके वसले होते की प्रत्येक रंग मला त्यांच्याशिवाय फिका वाटायचा. लोक म्हणतात की वेळ सर्व काही बदलून टाकते, पण वेळ तर फक्त जखमा जुन्या करते. ची अस्वस्थता माझ्या हृदयातून कधीच कमी झाली नव्हती आणि त्यांची ओढही कधी कमी झाली नव्हती. सुरुवातीला तर मला समजतच नव्हते की मी काय करू. एकटेपणात माझे अजिबात मन लागत नसे. मी स्वयंपाक करायचे, कपडे धुवायचे, नोकरीवरही जायचे. पण संध्याकाळ होताच जशी मी घरी यायचे, तेव्हा एक अजीब शांतता माझे स्वागत करायची. माझ्या आत फक्त शांतताच होती आणि ती शांतता ज्यामध्ये फक्त त्यांच्या श्वासांची आठवण उरली होती. माझ्या लग्नाला फक्त 5 वर्षे झाली होती, तेव्हा त्यांनी एका अपघातात आपला जीव गमावला होता. त्यांचा मृत्यू अचानक झाला होता. त्यांना कोणताही मोठा किंवा जुना आजार नव्हता. शेवटच्या वेळी ते मला निरोपही देऊ शकले नाहीत. इथपर्यंत की नजरही मिळवू शकले नाहीत. फक्त एक कॉल आला होता आणि मग एक मृतदेह घरी आला. मग सर्व काही संपले. मी त्यांचा मृतदेह पाहिला. माझ्या स्वतःच्या हाताने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि रात्रंदिवस त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करत राहिले. मला त्यावेळी असे वाटत होते जणू माझ्या आतील आयुष्यही त्यांच्यासोबतच निघून गेले आहे. मी स्वतःला स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करत होते. नोकरीवरही पूर्ण लक्ष दिले. मुलांना शिकवले. स्वतः कधी-कधी ट्युशनही घेऊ लागले. खर्च वाढले होते, पण एक गोष्ट अशी होती ती म्हणजे माझ्या पतीचे पेन्शन. ते पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्यांच्या पेन्शनमधून मला माझी इच्छा पूर्ण करायची होती. मी ते पैसे एका वेगळ्या पाकिटात ठेवायचे. स्वच्छ नोटा आणि त्यावर प्रत्येक महिन्याची तारीख लिहून ठेवत असे. मला त्या पैशातून दुकानातील कोणतीही वस्तू विकत घ्यायची नव्हती किंवा कोणत्याही गोष्टीचे बिल भरायचे नव्हते. ते एका उद्देशासाठी होते. माझ्या सर्वात मोठ्या इच्छेसाठी होते. मला त्या पैशातून तीर्थयात्रा करायची होती. मला वाटायचे की देवाचे दर्शन घेऊन माझ्या पतीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी, जे माझ्यासाठी सर्व काही होते आणि माझ्या श्वासात वसले होते. आणि मग शेवटी तो दिवसही आला होता, जेव्हा मी तीर्थयात्रेला जाण्याची तयारी करत होते. मी माझ्या कपाटातून ते पाकीट काढले, ज्यामध्ये दर महिन्याची जमा रक्कम जपून ठेवली होती. मी ऑनलाईन मोबाईलवरून ऋषिकेशची तिकीटही बुक केली होती. पुढच्या आठवड्यात मी तीर्थयात्रेला जाणार होते. मी खूप खुश होते की इतक्या काळानंतर माझ्या हृदयात एक प्रकाश होता. असे वाटत होते जणू अंधारात पहिल्यांदाच दिवा लावला आहे. मी विचार केला की पतीच्या फोटोसमोर दिवा लावते, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करते, जणू आज एखादा सण आहे. मी पतीच्या आवडीचा स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेले, तेव्हा अचानक दारावर जोरात थाप पडू लागली. एकदम हृदय धडधडू लागले आणि मी विचार करू लागले की यावेळी कोण असू शकेल. मी माझ्या साडीचा पदर सावरला आणि दार उघडण्यासाठी गेले. दार उघडताच मी पाहिले की बाहेर माझी मोलकरीण उभी होती. तिचा चेहरा पिवळा पडला होता. अवस्था वाईट होती. कपडे विस्कटलेले होते आणि केसही विस्कटलेले होते. तिचा आवाज कापत होता. ती म्हणू लागली की "मालकीन, मालकीन, माझा मुलगा मरेल. कृपया माझी मदत करा. माझा मुलगा तापाने फणफणला आहे. त्याची प्रकृती खूप खराब आहे. डॉक्टरांची औषध मिळत नाहीये. रुग्णालयातील लोकांनी सांगितले आहे की त्याला ताबडतोब दवाखान्यात दाखल करा. अन्यथा काहीही होऊ शकते. पण माझ्याकडे तर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैसेच नाहीत." मी तिच्याकडे पाहिले. ती बाई जी अनेक वर्षांपासून माझ्या घरात काम करत होती, माझ्या वस्तूंना माझ्या पश्चातही जपून ठेवायची, ती आज असहाय्य उभी होती. माझे हृदय पिळवटून निघाले. मला तिची दया येऊ लागली. वाटले की लगेच तिची मदत करावी. मी माझ्या खोलीत गेले. कपाट उघडले आणि तेच पाकीट काढले आणि काहीही न बोलता तिच्या हातावर ठेवले. मी म्हणाले, "हे ठेव. हे घेऊन जा आणि लवकर तुझ्या मुलावर उपचार कर. उशीर करू नकोस. देव तुझ्या मुलाला निरोगी करेल." ती रडू लागली आणि म्हणाली, "देव तुम्हाला सदा सुहागण ठेवो. मालकीन, तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडवली." ती म्हणाली, "मालकीन, देव करो की तुमचा पती, तुमचे सौभाग्य नेहमी सलामत राहो."
हे ऐकून मी हसू लागले. मी तिचा हात पकडला आणि तिला उठवले आणि म्हणाले, "अरे मी तर विधवा आहे. तुला माहीत आहे तरीही तू कसला आशीर्वाद देत आहेस?" तिचा आशीर्वाद माझ्या कानात घुमत होता, की "सदा सुहागन राहा." ही गोष्ट कशी होती नक्की? हे कसे शब्द होते? ती आपले अश्रू पुसत लगेच तिथून निघून गेली आणि मी मागे वळून स्वयंपाकघरात आले. मी आतून दार बंद केले होते. मी स्वयंपाकघरात आलेच होते, की अचानक पुन्हा दारावर थाप पडू लागली. यावेळी दार वेगाने वाजत होते. जणू कोणीतरी आत येण्यासाठी बेचैन होत आहे. मी थांबले. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. जणू थांबण्याच्या जवळ आले आहे. मी विचारले, "आत कोण आहे?" मी संतपालांनी दाराकडे जाऊ लागले, तर आतून एका विचित्र अस्वस्थतेने हृदयाला पकडले होते. हृदय जोरात-जोरात धडधडत होते. जणू एखाद्या अज्ञानात संकट दार ठोठावत आहे. जणू वेळ थांबली आहे. मी दार उघडले तेव्हा समोर उभे असलेले अस्तित्व मला एका क्षणासाठी दुसरीकडेच घेऊन गेले. पावसाचा ओलावा, हवेची शांतता आणि त्यांच्या डोळ्यातील अंधुकपणा या सर्व गोष्टींनी मला आश्चर्यचकित केले होते. एका मिनिटासाठी जणू सर्व काही थांबले होते. तो माणूस अगदी माझ्यासमोर उभा होता. ओळखीचा चेहरा, शांत डोळे, पण चेहऱ्यावर जखमांच्या जुन्या खुणा होत्या. काही नवीन, काही जुन्या. मी त्याच्याकडे एकटक पाहत होते. तो भिजलेल्या आवाजात म्हणाला, "मी परत आलो आहे शालिनी." त्याचा आवाज ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझे श्वास त्यावेळी अडकले. माझ्या हातातला चहाचा कप कापू लागला होता आणि कप माझ्या हातातून निसटून जमिनीवर पडला. मी एकदम मागे सरले. मी दाराची कडा पकडून स्वतःला सावरले. त्याने एक पाऊल पुढे टाकले, पण तो तिथेच थांबला. कदाचित त्याने माझ्या डोळ्यातील भीती ओळखली होती. त्याने मला सावरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि म्हणाला, "शालिनी, मी तुझा पती आहे आकाश. मला फक्त आत येऊ दे." तो बोलत होता. मी ऐकू शकत नव्हते किंवा कदाचित ऐकूनही मला काही समजत नव्हते. मी दार उघडेच ठेवले होते, पण शांत राहिले. मी एका विचित्र संभ्रमात अडकले होते, कारण मला विश्वासच बसत नव्हता की असे कसे काय होऊ शकते. तो आत आला. पावसाच्या थेंबांनी भिजलेला होता. त्याच्या कपड्यांवर माती लागलेली होती. बूट घाणेरडे आणि चेहरा थकलेला होता. तो आत येऊन समोरच्या सोफ्यावर बसला, ज्या सोफ्याचा तो नेहमी वापर करायचा. मी माझे हात पुसत त्याच्यावर नजर टाकली. तो म्हणत होता की "मला माहित आहे की तुला विश्वास बसत नाहीये की मी इथे आलो आहे, पण मला सर्व काही समजावून सांगण्याची एक संधी दे. मी तुला सर्व काही सांगतो." मी शांत बसून राहिले. माझे हात अजूनही कापत होते. मी पाण्याचा ग्लास भरला आणि स्वतःला जबरदस्तीने निवांत केले. मी म्हणाले, "सर्वात आधी तू मला हे सांग की तू नक्की कोण आहेस?" माझा आवाज अगदी क्षीण निघाला होता, पण त्यात शंका, धक्का आणि भीती होती. त्याने सांगितले की "मी तोच आहे, ज्याने तुझ्याशी वचन दिले होते. मी तोच आहे, ज्याच्यासोबत तू चांगली कामे केली होतीस. आपण रात्रभर जागत असू, एकमेकांसोबत स्वप्ने पाहत असू. मी तुझा पती आहे. मी तुझा जीवनसाथी आहे. मी आकाश आहे, तुझा पती." त्याचे बोलणे ऐकून माझे श्वास कोंडू लागले. मी दार बंद करून कडी लावली. जणू आता मी या जगातून उठले आहे. फक्त तोच माणूस माझ्या अस्तित्वात श्वास घेत आहे. सोफ्यावर तो थकून बसला होता. मी त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखली. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही अनोळखीपणा नव्हता, पण तसल्लीही नव्हती. जणू जुना ओळखीचा माणूस आहे, पण ओळख पुसट झाली आहे. माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत होते, पण जीभ जणू अडखळली होती. मी कापत असलेल्या आवाजात विचारले, "तुला आठवतंय आपण शेवटच्या वेळी कुठे गेलो होतो?" एकाच वेळी त्याने मान खाली घातली. मग नजर वर करून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, "शालिनी, आपण शेवटच्या वेळी गोव्याला गेलो होतो. जिथे तू हट्ट करून तो बर्गर खाल्ला होता, ज्यामुळे तुझे पोट खराब झाले होते. तू म्हणायचीस की पावसात भिजवण्याची मजा फक्त चमचमीत खाण्यातच आहे. पावसाळ्याच्या दिवसात तू खूप मस्त भजी बनवायचीस. तुला लहान मुले आवडतात. तुला बाहेरचे जेवण अजिबात आवडत नाही. तर तू घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवणे जास्त पसंत करतेस." मी त्याचे बोलणे ऐकून थक्क झाले. त्याला माझ्या बोललेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवत होत्या. ही कोणतीही साधारण गोष्ट नव्हती, जी कोणालाही माहीत असू शकेल. हे तर ते क्षण होते जे आम्हा दोघांमध्ये दफन झाले होते. माझी शंका एका क्षणासाठी मागे पडली, पण मग मी स्वतःला सावरले. मी समोरच्या ड्रॉवरमधून तो अल्बम काढला, जो मी वर्षानुवर्षे उघडला नव्हता. मी फोटो त्यांच्यासमोर ठेवले. मी म्हणाले, "ओळख, हा कोणता फोटो आहे?" तो फोटो उचलून म्हणाला, की "हा आपल्या पहिल्या वाढदिवसाच्या रात्रीचा फोटो आहे, जेव्हा मी तुझ्या आवडीचा हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता. आणि तू मला म्हणाली होतीस की तू माझ्यासाठी तुझ्या आवडीने हा शर्ट घेऊन आले आहेस." मी आश्चर्यचकितच होत होते, पण तो माझ्यावर जास्त चांगला दिसत नव्हता. त्याचे बोलणे ऐकताच मी अल्बम बंद केला आणि डोक्याला हात लावून बसले. मी आश्चर्याने म्हणाले, "आकाश, तू तर मरण पावला होतास. मी स्वतः माझ्या हाताने तुझ्यावर अंत्यसंस्कार केले होते. तुझी चिता जळताना पाहिली होती." मी भीतीच्या आवाजात म्हणाले. तो काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, "होय,
तू माझ्यावर अंत्यसंस्कार केले होतेस, पण ज्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो मी नव्हतो. मी नजर वर केली आणि म्हणाले, मग तो कोण होता? त्याने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, तो माझा जुळा भाऊ प्रदीप होता. आम्ही दोघे एकसारखेच होतो. जन्मानंतर फक्त आईच आमच्यातील फरक ओळखायची, पण नशिबाने आम्हाला वेगळे केले. तो नेहमी माझ्यावर जळायचा. वडिलांनी प्रत्येक गोष्ट माझ्यावर विश्वास ठेवून सोपवली होती आणि त्याच्या वाटेला फक्त रिकामी मालमत्ता राहिली होती. मी अनेकदा त्याला सोबत चालण्यासाठी सांगितले होते, पण तो म्हणायचा की जेव्हा तू मरशील तेव्हाच माझा दिवस येईल. मी म्हणाले, हा काय अर्थ? जुळा भाऊ? माझ्या आवाजात आश्चर्य कमी आणि संभ्रम जास्त होता, कारण माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या पतीने कधीही आपल्या कोणत्याही भावाचा उल्लेखही केला नव्हता. लग्नापूर्वी नाही आणि लग्नानंतरही नाही. इथपर्यंत की मी कधी कोणताही फोटो पाहिला नव्हता, ना कोणताही उल्लेख ऐकला नव्हता. माझ्यासमोर बसलेल्या माणसाने नजर खाली झुकवत म्हटले, तो माझा जुळा भाऊ प्रदीप होता. आम्ही दोघांनी एकत्र जन्म घेतला होता, पण आमच्यात सुरुवातीपासूनच फरक होता, फक्त चेहऱ्यात नाही तर नशिबातही. मी त्याचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाले, तू मला तर कधी आपल्या भावाबद्दल सांगितले नाहीस. तो म्हणाला, कारण मला विसरायचे होते. लहानपणापासून तो माझ्या विरोधात होता. आईचे प्रेम त्याला मिळाले होते, पण वडिलांचे प्रेम नेहमी माझ्या वाट्याला आले होते. त्याला वाटायचे की मी प्रत्येक गोष्टीचा हक्कदार बनून बसलो आहे आणि त्याला काहीही मिळाले नाही. जेव्हा आम्ही 20 वर्षांचे झालो, तेव्हा त्याने रागाच्या भरात घर सोडले आणि म्हणाले की आता तो कधीच परत येणार नाही. मी शांततेत ऐकले आणि त्याने बोलणे सुरू ठेवले. तो म्हणाला, शालिनी, मी कधीच तुझ्याशी या गोष्टीचा उल्लेख यासाठी नाही केला, कारण तो माझा भूतकाळ होता. असा एक दरवाजा तो मी बंद केला होता, पण नशिबाने पुन्हा तो दरवाजा माझ्या विरुद्ध उघडला. मी स्वतःला निश्चित ठेवण्याचा प्रयत्न केला, पण माझी बोटे सतत एकमेकांना चोळत होती. मी माझ्या पतीला म्हणाले, मग प्रदीप कुठे गेला होता? तो म्हणाला, कधी दुबई, कधी कतार. काही दिवस शिमलामध्येही त्याने काम केले होते. आणि जेव्हा तो परत आला तेव्हा मी मुंबईत एका बिझनेस ट्रिपवर होतो. त्याच दरम्यान त्याने त्याच्या जुन्या ओळखींमधून माझा पत्ता मिळवला आणि एका रात्री माझे अपहरण करवले. मी आश्चर्याने त्याला एक छोटासा प्रश्न केला, का? माझ्या प्रश्नात खूप गोंधळ भरलेला होता. तो म्हणाला, कारण त्याला माझी जागा घ्यायची होती. फक्त मालमत्ता नाही तर ओळखही घ्यायची होती. माझे घर, माझी ओळख, अगदी तू सुद्धा. जो म्हणायचा की जर मला आयुष्यात काही मिळाले नाही, तर आता सर्व काही तुझे असेल आणि मी रिकाम्या हाताने राहीन. मी काहीच नाही. मी म्हणाले, तर मग त्याने तुला कुठे ठेवले होते? मी प्रश्नांची मालिका सुरूच ठेवली होती. त्याने उत्तर दिले की त्याने मला एका जुन्या कारखान्यात तळघरात बंद करून ठेवले होते, जिथे प्रकाश नव्हता किंवा हवा येऊ शकत नव्हती. फक्त एक बल्ब होता जो कधी लागायचा तर कधी विझायचा. मला दररोज एक इंजेक्शन दिले जायचे आणि मग मला काही आठवत नसायचे. मी माझे नाव सुद्धा विसरले होतो. तो मला वारंवार हे सांगायचा की तू प्रतिभा आहेस आणि प्रतीप बनून राहा. मी डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला. माझ्या डोक्यात गोंधळ वाढत होता. मी विचारले, मग तू परत कसा काय आलास? त्याने पुढे सांगितले की त्या दिवशी तो मला इंजेक्शन द्यायला विसरला होता. तो कामात व्यस्त होता किंवा कुठेतरी गेला होता. मी बेशुद्धीच्या अवस्थेत होतो आणि भिंतीमागे काही लोक बोलत होते. त्यापैकी एकाने माझे खरे नाव घेतले. ते नाव जे मी विसरले होतो, आकाश. त्या क्षणी जणू माझ्या स्मरणशक्तीचे बटन ऑन झाले. मी ओळखायला सुरुवात केली. तुकड्या तुकड्यात मला गोष्टी आठवल्या. मी तळघराच्या खिडकीतून उडी मारली आणि यशस्वी झालो. मी जखमी झालो होतो, पण पळून गेलो. मी नजर माझ्या पतीच्या हातावर टाकली, तर तिथे पट्टी बांधलेली होती. तो म्हणाला, हा हात इथेच जखमी झाला होता त्याच दरम्यान, आणि प्रदीप एका छोट्याशा भांडणात मारला गेला. कदाचित कोणाशी तरी जुना हिशोब करायला गेला होता. त्याचा मृतदेह मिळाला. चेहरा माझ्यासारखाच होता आणि अशा प्रकारे सर्वांना वाटले की तो मीच होतो. मी टेबलावर ठेवलेले परवाचे वर्तमानपत्र काढले आणि त्याला दाखवले की ही त्याच दिवसाची बातमी आहे. त्या मृतदेहासोबत हा फोटो होता. हीच ओळख, हाच विश्वास. त्याने मान डोलावली आणि म्हणाला, कारण त्याच्याकडे माझी ओळख, माझे कागदपत्रेही होती आणि तू धक्क्यात होतीस, म्हणून तू कोणताही प्रश्न केला नाहीस. सर्व गोष्टींवर विश्वास ठेवलास. मी हळूच म्हणाले, आकाश, तुला माझी आठवण कशी काय आली? तो माझ्याकडे पाहून म्हणाला की जेव्हा मी रुग्णालयात अनोळखी रुग्ण म्हणून होतो, तेव्हाही एक चेहरा रोज माझ्या डोळ्यांसमोर यायचा. तो तुझा चेहरा होता. तुझे हात, तुझे हास्य, तुझी ती सवय की चहामध्ये साखरेचा चमचा ढवळल्यानंतर चमचा टेबलावर न ठेवता कपमध्येच राहू द्यायचीस. मी मनमोकळेपणाने हसून म्हणाले, आकाश, मी तुला अजूनही तसेच करते. तो म्हणाला, मी तुला शोधण्याची शपथ घेतली होती. मी अनेक ठिकाणी गेलो, जुने पत्ते पाहिले, कम्प्युटरवर तुझे अकाउंट्स तपासले, तुझ्या जुन्या बँक शाखेतून तुझा घरचा पत्ता मिळवला आणि आज देवाच्या कृपेने मी तुझ्यासमोर बसला आहे. तू मला मिळाली आहेस. मी काही वेळ गप्प राहिले. मग अचानक आणखी एक प्रश्न माझ्या डोक्यात आला. मी विचारले, प्रदीपच्या मृतदेहाची ओळख कशी काय पटली? DNA तर कोणीच केला नाही. तो म्हणाला, त्याचा चेहरा माझ्यासारखाच होता. त्याच्याजवळ माझी कागदपत्रे होती आणि तू धक्क्यात होतीस.
तर मान्य केलेस की मी मेलो आहे. मी व्याकुळ होऊन म्हणाले, मी तर स्वतः मृतदेह पाहिला होता. तो म्हणाला, तू पाहिलेस पण काय ओळखतेस? तो मृतदेह, तो चेहऱ्यावर ज्यावर तू रडली होतीस, तो माझा भाऊ एकटा प्रदीप होता. मी नव्हतो. मी पडदा बाजूला करून खिडकीकडे पाहिले. पाऊस थांबला होता, पण अंधार अजूनही होता. मी विचारले, आता काय होणार? पण मला स्वतःलाच त्याचे उत्तर माहीत होते. माझे पती म्हणाले की सत्य समोर आणावे लागेल आणि तुला विश्वास ठेवावा लागेल की मीच तुझा पती आकाश आहे, जो तुझ्यासोबत प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक वचनात होता. मी त्याच्याकडे पाहिले. पहिल्यांदाच माझ्या हृदयाने हळूच सांगितले की हा खोटे बोलत नाहीये. पण माझी बुद्धी अजूनही प्रश्नांनी भरलेली होती. अनेक प्रश्न अजूनही बाकी होते. त्या रात्री मी खूप उशिरापर्यंत जागी राहिले. त्याने जे काही सांगितले होते ती कोणतीही साधी गोष्ट नव्हती. जुळाभाऊ, अपहरण, ओळखीची चोरी आणि मग मृत्यू, सर्व काही असे जाळे होते ज्यामध्ये मला समजलेच नाही की माझे पाय कधी अडकले. पहाटे मी तयार झाले आणि घराच्या त्या भिंतीजवळ येऊन उभे राहिले, जिथे माझ्या पतीच्या शेवटच्या वेळेचा फोटो लावला होता, ज्यावर फुलांचा हार होता. मी त्या फोटोवर माझा हात फिरवला. असे वाटत होते जणू माझ्या हृदयावर खूप मोठे होते आहे. मी त्याला माझ्या हाताने अनेक वेळा कुरवाळले, जणू तो उत्तर देईल की मी आकाशचा नाही, प्रदीपचा फोटो आहे. माझ्या हृदयाने प्रश्न केला आणि डोक्यात एक गुंजन झाले. मी त्या फोटोवर नजर रोखली. तिथे फोटो खाली माझ्या पतीचे नाव लिहिलेले होते, स्वर्गीय आकाश. हे तेच नाव होते ज्याला मी वर्षानुवर्षे हाक मारली होती, ज्यासाठी मी खूप पूजापाठ केले होते, देवाकडे हात जोडून प्रार्थना केली होती की त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी काय काय नाही केले. मी माझे डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, पण आता त्या विश्वासाला तडे गेले होते. मी हळूहळू या फोटोवर हात फिरवला. असे वाटत होते जणू माझ्या हृदयाची धडधड हातोडीच्या घावासारखी चालली आहे. मी इतके आंधळी झाले होते का की मला ओळखताच आले नाही. मी धक्क्यात होते की जे सर्वांनी सांगितले आहे ते मी फक्त मान्य केले. मला आठवले ज्या दिवशी माझ्या पतीवर अंत्यसंस्कार होणार होते, माझ्या पतीच्या काकांनी सांगितले होते की चेहरा खूप वाईट आहे, जास्त ओळखू येत नाहीये. अपघात खूपच भयानक होता. मग माझ्या सासूने जबरदस्तीने मला दंडाला पकडून मागे खेचले होते आणि म्हणाल्या होत्या की बस, बाळपा होऊ नकोस, फक्त तुझ्या पतीसाठी प्रार्थना कर. कदाचित तो क्षण मी माझ्या डोक्यात कैद केला होता, जणू जखमांवर मलम लावले होते. पण आज तो क्षण माझ्यासमोर उघडा पडला होता. मी खूप वेळ फोटोजवळ उभी राहून हात जोडून देवाकडे प्रार्थना केली होती. त्यांना आठवले आणि प्रश्न विचारत शब्दात म्हणाले, तू आकाश आहेस की एखादा धोका? जर तू आकाश आहेस तर मला संयम मिळू दे, आणि जर तू खरंच प्रदीप आहेस तर सत्य समोर येऊ दे. मी घराबाहेर पडले. मला एक जुना मोबाईल दुकानदार आठवला, जो माझ्या पतीच्या ओळखीचा होता. मी तिथे गेल्याने विचारले, भाऊ, आकाशचा शेवटचा फोन कुठून आला होता? त्याने जुनी पावती काढली. शेवटचे लोकेशन कुठल्या तरी अंडरग्राऊंड जागेचे होते, जंगलांपासून दूर, कदाचित एखाद्या छोट्या गावातून. गावाचे नाव राजगड सांगितले जात होते. त्याने सांगितले की तो नंबर आता बंद झाला आहे. मी त्याचे आभार मानले. आता माझ्याकडे आणखी एक धागा, आणखी एक प्रश्न होता. तो कोण होता, आकाश की प्रदीप? मी घरी परतले आणि जो माणूस माझा पती असल्याचा दावा करत होता त्याला थेट जाऊन विचारले, तू कधी रामगडला गेला आहेस का? तो चमकला आणि मग म्हणाला, मी तिथे काही दिवस राहिलो होतो. जेव्हा पळून एखाद्या शेतकऱ्याच्या घरी आलो होतो, त्याने मला लपवून ठेवले होते आणि तिथूनच माझी स्मरणशक्ती परतायला सुरुवात झाली. मी मान डोलावली. आता कथा आणि वास्तवातील अंतर कमी होत होते, पण पूर्णपणे संपले नव्हते. मला आता प्रदीपचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता आणि कदाचित माझे सत्यही. घरी येऊन मी शांत दिसण्याचा प्रयत्न केला, पण आत काहीही शांत नव्हते. जणू प्रत्येक गोष्ट शांत असूनही किंचाळत होती. मी खोलीचे दार बंद केले, खिडकी बंद केली आणि लाईट बंद केली, पण झोप डोळ्यांपासून कोसो दूर होती. तो जवळ बसला होता, पण तरीही अनोळखी वाटत होता. मी सतत स्वतःशीच लढत होते. एकीकडे तो माणूस होता जो माझा पती असल्याचा दावा करत होता, आणि दुसरीकडे माझ्या आतील तो विश्वास जो वर्षानुवर्षे एका आशेवर बसून रडत होता की माझा पती मरण पावला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर शांतता पसरली होती. तो माणूस ज्याने स्वतःला माझा पती सांगितले होते, माझ्यासमोर चहामध्ये साखर विरघळवत होता, अगदी तसाच जसे आकाश करत असे. चमचा आवाज न करता कपमध्ये फिरवून. हा एक छोटासा इशारा होता, पण हृदयाने तरी सांगितले होते की हे माझ्यासाठी पुरेसे नाही. मी माझे प्रश्न वाढवले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, जर तू माझा पती आहेस तर तुला माझ्या हाताचा स्पर्श आठवला पाहिजे, माझा आवाज, माझ्या गोष्टी, माझी प्रार्थना, जी फक्त तुला माहित होती. त्याने चहाचा घोट घेतला आणि काही क्षण शांत बसून राहिला. मग हळूच म्हणाला, नाही, मी सर्व काही विसरलो होतो, फक्त एका गोष्टीशिवाय, की तुझा चेहरा माझ्या स्वप्नात यायचा दररोज, दर रात्री. मी हाताने चहाचा कप थांबवला आणि म्हणाले, हे पुरेसे नाही. स्वप्नात तर तेही येतात ज्यांना आपण गमावलेले असते. सत्य ते असते जे जागीपणी आठवते. त्याने नजर खाली करून म्हटले, तुझ्या आवाजात तो भोळेपणा आहे जो माणसाला झोपेतूनही हलवून सोडेल. तू हसतेस तेव्हा तुझा उजवा कान थोडा झुकतो,
तुझी सवय आहे अर्धी गोष्ट बोलून थांबणे, जणू दुसऱ्याला स्वतः समजून घेण्याची परीक्षा घेतेस. हे मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. हे तर मी विसरू शकत नाही. मी काही क्षणांसाठी शांत राहिले, पण मनातील शंका अजूनही कायम होता. तेव्हा मी खोलीत जाऊन एक छोटा बॉक्स काढला, ज्यामध्ये जुन्या आठवणी होत्या, मेडिकल रिपोर्ट्स आणि काही जुनी पत्रे होती. मी ते रिपोर्ट्स टेबलावर ठेवले आणि म्हणाले, ही माझी मेडिकल फाईल आहे, माझा रक्तगट आहे, माझी अलर्जी, माझ्या जुन्या हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स आहेत. तुला काही आठवतंय? तो पुढे आला, फाईल काही पाने उलटली. मग म्हणाला, तुझ्या नाकावर नेहमी थंडीच्या पुरळांची अलर्जी येते, तुला रॅशेस येतात आणि तू 2 वेळा दाताचा उपचारही करून घेतला होता, पण कधी फिलिंग पूर्ण केले नाहीस, कारण तुला ड्रिलच्या आवाजाची भीती वाटते. मी श्वास रोखून त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्या शब्दात ना खोटेपणा होता ना गडबड. तो जणू एखाद्या रंगहीन स्वप्नातून जागे होऊन सत्य सांगत होता. मी पुढचा प्रश्न विचारला, आणि ते पत्र जे मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिले होते, ज्यावर काही खास लिहिले होते ते? त्याने डोळे मिटले आणि शब्द उच्चारू लागला, आयुष्य कदाचित एक प्रवास आहे, पण तू तो एकटा प्रवासी आहे ज्याला मी शेवटच्या स्टेशनपर्यंत सोबत ठेवू इच्छिते. तुझी शालिनी. माझे ओठ कापू लागले होते, कारण हे तेच पत्र होते जे मी माझ्या हाताने लिहिले होते आणि ज्याची शेवटची ओळ हीच होती. मी मन घट्ट करून बसण्याचा प्रयत्न केला, पण शंका अजूनही भिंतीला टेकून उभ्या होत्या. मी म्हणाले, तू तर म्हणतोस की तुझी स्मरणशक्ती गेली होती, मग परत कशी काय आली? तो म्हणाला, ज्या शेतकऱ्याच्या घरात मी राहिलो तो शेतकरी तर होताच, पण एक प्रकारे वैद्याचे कामही खूप चांगल्या प्रकारे तो जाणत होता. त्याने मला आपल्या स्वतःच्या घरात ठेवून औषधी वनस्पतीने माझ्यावर उपचार केले. तो रोज मला अशा वनस्पती द्यायचा, ज्यामुळे हळूहळू माझी स्मरणशक्ती परतू लागली होती. माझ्या तब्येतीत फरक जाणवत होता. माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक वेळी तुझा फोटो यायचा, तुझा चेहरा, तुझा आवाज, जणू कोणीतरी बंद दरवाजा उघडला आहे. मी ठरवले की मी स्वतःला पुन्हा शोधून काढीन. माझे ओळखपत्र पुन्हा बनवले, जुन्या मित्रांशी संपर्क साधला आणि एके दिवशी बँकेतून तुझा जुना पत्ता मिळाला. बँक? मी आश्चर्याने म्हणाले. मी विचारले, तर तू माझ्या पेन्शनला हात लावलास? तो म्हणाला, नाही, देव जाणतो, तुझ्या नावावरील कशालाही हात लावला नाही. मला तू परत हवी होतीस, संपत्ती नाही. मी एक मोठा श्वास घेतला. आता गोष्टी जुळू लागल्या होत्या, पण तरीही काहीतरी अपूर्ण होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता सोडून दिला आणि थेट खोलीत असलेला फोल्डर काढला, ज्यामध्ये काही जुनी कागदपत्रे, बँक स्टेटमेंट आणि रुग्णालयाचे रिपोर्ट्स ठेवलेले होते. मला आता फक्त शब्दांवर नाही, तर पुराव्यांवर विश्वास ठेवायचा होता. जीभ धोका देऊ शकते, भावना वाहवत नेऊ शकतात, पण कागद, रक्ताचे रेकॉर्ड हे खोटं बोलत नाहीत. दुपार होताच मी जवळच्या पोलीस ठाण्यात गेले. पोलीस ठाण्यात बसलेल्या अधिकाऱ्याला मी संपूर्ण गोष्ट सांगितली. त्याने माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. मी फक्त इतके सांगितले की ओळखीचे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे आणि एका मृत माणसाची ओळख पटवायची आहे. त्याने लगेच सांगितले की DNA टेस्टसाठी मला सरकारी परवानगी घ्यावी लागेल, मग आपण केस पुढे नेऊ. मी तयार झाले. मी आकाशला सांगितले, जो अंगणात बसला होता. मी वेळ न घालवता त्याला रुग्णालयात चालण्यास सांगितले. मी म्हणाले की मला तुझी ब्लड टेस्ट करायची आहे. तो दचकला, मग काही वेळ विचार करू लागला. थोड्या वेळानंतर म्हणाला की चल, मी तयार आहे. आम्ही दोघे जवळच्या एका खासगी क्लिनिकमध्ये गेलो होतो आणि तिथे आकाशच्या रक्ताचे सॅम्पल घेण्यात आले आणि सांगण्यात आले की रिपोर्ट 2 दिवसानंतर मिळेल. मी क्लिनिकच्या भिंतींवर नजर फिरवली. एका जागी लिहिलेले होते, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयमाचा रस्ता आवश्यक असतो. मला वाटले ते शब्द जणू माझ्यासाठीच लिहिले गेले होते. आम्ही घरी परतलो तेव्हा तो शांत होता. मी रात्री जेवणानंतर माझ्या खोलीची खिडकी उघडली आणि त्याला बोलावले. म्हणाले, ऐक, एक गोष्ट सांग, तू परत का नाही आलास? तुला पूर्ण 8 वर्षे झाली होती. तो काळ शांत राहिला, मग भिंतीला टेकून हळूच म्हणू लागला, मला एका जुन्या कारखान्याच्या तळघरात कैद करून ठेवण्यात आले होते. तिथे दिवसाचा पत्ताच लागायचा नाही. फक्त एक बल्ब पेटायचा, जो कधी कधी विझूनही जायचा. रोज एक औषध दिले जायचे, जे ना मला झोपवू शकत होते ना जागे करू शकत होते. माझ्या शरीरातील ताकद हिरावून घेतली गेली होती. रोज एक आवाज यायचा, तू प्रदीप आहेस, प्रदीप बनून राहा. मी वळून त्याच्याकडे पाहिले. मी विचारले, ते लोक कोण होते? तो म्हणाला की ते प्रदीपच्या जुन्या ओळखीचे किंवा कदाचित जुन्या टोळीतील लोक असावेत. तो त्यांना पैसे द्यायचा, जेणेकरून ते मला कैदेत ठेवतील. पण एके दिवशी एका माणसाने मला पाणी दिले, तेव्हा माझ्या हातातून ग्लास निसटला. तो माणूस थांबला आणि माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. मग दुसऱ्याच दिवशी आला आणि त्याने मला बाहेर काढले. तो एक सामान्य शेतकरी होता, ज्याचा मुलगा या टोळीच्या हाती लागला होता. त्याने मला ओळखले होते की मी कोणी सामान्य माणूस नाहीये आणि त्याला माझ्या अवस्थेची दया आली. त्याने मला लपवून त्याच्या शेताजवळील खोलीत ठेवले, ती जुनी जागा जी राजगडच्या मागे होती. मी विचारले, त्याने तुला कधी सोडले? तो म्हणाला की जेव्हा मला आठवू लागले तुझे नाव, तुझे डोळे, आपल्या दाराचा रंग, ते स्वयंपाकघर जिथे तू नेहमी साखरेचा डबा हाताने उघडायचीस. मी त्याला सांगितले की मला परत जायचे आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगून मला बसमध्ये बसवले.
मी त्याचे बोलणे ऐकून दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की हे सर्व काही खूपच विचित्र आहे. तू या 8 वर्षात कधी काही लिहिण्याचा, बोलण्याचा, इशारा देण्याचा प्रयत्न का नाहीस केला? तो मला म्हणाला की मी काहीही करू शकलो नाही. अनेक वेळा वाटले, पण जेव्हा मी स्वतःलाच ओळखत नव्हतो, तर तुला कसे आठवणार? माझे नाव, माझी ओळख, सर्व काही त्यांच्या नियंत्रणात होते. तो बोलत होता आणि मी नोंद घेत होते. त्याच्या कथेचे दुवे, त्याचे शब्द, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव. कुठेही खोटेपणाची रेष नव्हती. पण आता मी डोळे झाकून विश्वास ठेवू इच्छित नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुमच्या माहितीनुसार आम्ही तपास सुरू केला आहे. आम्हाला काही माहिती मिळाली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही आणखी माहिती गोळा करू. मी फोन बंद केला आणि विचारात पडले. रात्री मी त्याला पुन्हा बोलावले आणि म्हणाले की उद्या आपण त्या जागी जाऊ ज्याबद्दल तू सांगितले आहेस. तिथून प्रदीपचा फोटो काढून मॅच करून घेऊ. सह्या, चेहऱ्याची ओळख, सर्व काही समजेल. तो मान खाली घालून म्हणाला, ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर. जर तुला सत्याची गरज असेल तर मी प्रत्येक दरवाजा उघडण्यासाठी तयार आहे. मी नजर खाली वळवली आणि तयार झाले, कारण पुढचा दरवाजा पोलीस स्टेशन होता. पोलिसांना मी आतापर्यंतचे सर्व काही सांगितले होते आणि पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता. पोलीस लहानात लहान आणि मोठ्यात मोठा पुरावा शोधत होते आणि सत्य काय आहे ते आता बाहेर येणार होते. हे सर्व इतके जड वाटत होते, जणू मी कोणताही गुन्हा सिद्ध करू पाहत होते. पण मला फक्त सत्य जाणून घ्यायचे होते. ते सत्य ज्याने माझ्या हृदयाला अनेक वर्षांपासून अस्वस्थ ठेवले होते. 2 दिवसानंतर लॅबमधून फोन आला की रिपोर्ट तयार आहे. येऊन घेऊन जा. मी घाईघाईने लॅबमध्ये पोहोचले. फाईल माझ्या हातात दिली गेली. पांढऱ्या कागदावर छापलेले शब्द. मी हातात रिपोर्ट उघडला आणि वाचले, तर ते पाहून माझे डोळे विस्फारलेलेच होते. त्यात असलेला रक्तगट तोच होता जो माझ्या पतीचा होता. कारण जुळी मुली असोत किंवा भावंड, सर्वांचा रक्तगट समान नसतो. माझ्या पतीचा जुना DNA रिपोर्ट होता आणि हा नवीन रिपोर्ट एकमेकांची मॅच होत होता. याचा अर्थ असा होता की ज्याला मी मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तो माझा पती नव्हता आणि जो माणूस माझ्या समोर उभा होता, जो स्वतःला माझा पती म्हणत होता, तोच खरा आकाश होता. मी ती फाईल उचलून माझ्या जवळ ठेवली आणि मी धावत घरी आले. तो अंगणात बसला होता आणि आकाशाकडे हात जोडून प्रार्थना करत होता. मी फक्त इतकेच म्हणाले की तू खरंच माझा पती आहेस. त्याने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि हळूहळू चालत माझ्या जवळ आला. म्हणाला की तुला माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? मी पाऊल मागे घेत खुर्ची पकडली आणि बसले. माझ्या हात जणू वर्षानुवर्षांचा बांध फुटला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओठांवर थरथर आणि तोंडातून जणू कोणतेही शब्द निघत नव्हते. मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. पण मी काय करणार? त्याने मला काहीही म्हटले नाही. शांततेत त्याचे डोळे खूप काही सांगून गेले होते. मी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, पण तो समोर येऊन उभा राहिला होता. DNA रिपोर्ट आल्यानंतर माझ्या डोक्यातील प्रत्येक गुंता जणू एक एक करून सुटू लागला होता. तो मृतदेह जो आकाशचा समजून जाळण्यात आला होता आणि जो समोर बसला होता तोच माझा पती आकाश होता, जो वारंवार सत्य माझ्यासमोर आणत होता. पण आता प्रश्न बदलत होते. आता सत्य नाही तर त्याचा पाया शोधायचा होता. मला जाणून घ्यायचे होते की हे सर्व कुठून सुरू झाले. मी स्वतःला सांगितले की जर फसवणूक झाली आहे तर आता संपूर्ण गोष्ट ही जाणून घ्यावी लागेल. मी बसून प्रकाशला विचारले, प्रदीपने हे सर्व का केले? तो सोफ्याला टेकून बसला. जणू जुनी जखम दाबली गेली आहे. तो म्हणाला, आम्ही दोघे एकसारखेच जन्माला आलो होतो. एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच आईच्या कुशीतून. पण लहानपणापासूनच तो स्वतःला वेगळा दुय्यम समजायचा. मी धीम्या आवाजात विचारले, वेगळा म्हणजे? त्याने सांगितले की हो, आई जर माझ्यावर प्रेम करत असेल तर तो समजायचा की मी आईचा जास्त लाडका आहे. आणि वडील जर मला त्यांच्या व्यवसायातील गोष्टी सांगत असतील तर त्याला वाटायचे की त्याला बाहेर ठेवले जात आहे. आम्ही एकत्र खेळत असू तर तो हरवायचा. मी हसत असे तर तो गप्प राहायचा. वेळेसोबत ही जळजळ द्वेषामध्ये बदलली. मी म्हणाले, तर मग तू बोलण्याचा प्रयत्न का केला नाहीस? तो म्हणाला की खूप प्रयत्न केला. मला वाटायचे की त्याने माझ्यासोबत काम करावे, माझ्यासोबत चालावे. मी माझ्या व्यवसायात त्याला वाटा देण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो म्हणाला की मला वाटा नकोय, मला तुझं आयुष्य हवे आहे. मी म्हणाले, तर मग तू मला हे आधी का सांगितले नाहीस? तो म्हणाला की मी तुला कसे सांगणार? मी त्याला विसरून गेलो होतो. तो परदेशी बनून जगात हरवला होता. तुझ्याशी लग्न झाल्यानंतर माझ्या मनात त्याचा उल्लेख करणेही मला योग्य वाटले नाही. मी त्याचे बोलणे ऐकून नजर खाली गेली होती. पुढे त्याने सांगितले की मनात एक विचित्र जाणीव होती. जणू तो नेहमी संशयाच्या पाठीमागे उपस्थित असायचा आणि आपण सर्व त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. मी विचारले, काय तो तुला मारू इच्छित होता? मी पुन्हा तोच प्रश्न विचारला जो माझ्या हृदयात वारंवार गुंजत होता. आकाशने नजर माझ्याकडे वळवली आणि म्हणाला, नाही, तो मला शारीरिकदृष्ट्या मारू इच्छित नव्हता. तो मला अस्तित्वातून नष्ट करू इच्छित होता. त्याला वाटायचे की मी असा कुठेतरी दफन व्हावा की जगात आकाशच्या नावावर फक्त तोच राहील. तुझ्यासोबत माझ्या घरात माझ्या नावावर ते आयुष्य जे माझे होते ते पूर्णपणे त्याचे होऊन जगावे आणि
तो यशस्वी झाला होता. काही काळासाठी मी हळूच उत्कारले. आकाश. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तू त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेस आणि मी एका अनोळखी गावात एका छोट्याशा खोलीत माझी ओळख विसरून बसलो होतो. मी म्हणाले, आणि मी सुद्धा या फसवणुकीचा एक भाग बनले. माझ्या डोळ्यांनी मी प्रदीपच्या रूपात माझ्या पतीच्या नावावर अंत्यसंस्कार केले आणि मनापासून त्याचा विरह स्वीकारला. तो पुढे आला आणि माझा हात पकडून म्हणाला की नाही, तू या फसवणुकीच्या कैदेत होतीस, गुन्हेगार नव्हतीस. तू तेच करत होतीस जे जग तुला दाखवत होते. तू जे पाहिलेस, जे ऐकलेस त्यावर विश्वास ठेवलास. खरं तर मीच विसरलो होतो. तू काय करणार? मी काही बोलण्याऐवजी त्याचा हात शांतपणे धरून ठेवला, जो यावेळी आरोपाचा नाही तर प्रेमाचा होता. मग मी आणखी एक प्रश्न विचारला, ज्याने त्याला थोडे आश्चर्यचकित केले होते. मी म्हणाले, प्रदीपचा मृत्यू कसा झाला? त्याचे भांडण कोणाशी झाले होते? आकाशने एक क्षण थांबून उत्तर दिले, हा तो पैलू आहे जो मी आता स्वतःही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या कारखान्यात मला ठेवले होते, तो एका छोट्या गुन्हेगारी टोळीद्वारे वापरला जात होता. प्रदीप त्यांच्या संपर्कात होता, पण असे वाटते की त्याने कोणाची तरी फसवणूक केली होती, कोणाचे तरी पैसे बुडवले. ज्या रात्री मी तिथून पळालो, तो कदाचित कोणत्या तरी प्रकरणात अडकला आणि मारला गेला. पोलिसांना मृतदेह मिळाला आणि त्यांच्याजवळ माझी कागदपत्रे होती. त्याने माझ्यासारखेच कपडे घातले होते, म्हणून तो मृतदेह माझा समजला गेला. मी विचारले, तुला काय वाटते की प्रदीपचा खून कोणत्या बदल्याच्या भावनेतून झाला? मी गंभीर होऊन विचारले होते. आकाशने मान डोलावले आणि म्हणाला की हो, मलाही तसेच वाटते. या खुनाचा संबंध माझ्या अपहरणाशीही आहे. प्रदीपने ज्या लोकांचा वापर केला होता ते सर्व शांतपणे वेगळे झाले होते. मी त्या सर्व लोकांचा शोध घेऊ इच्छितो. मी म्हणाले, पण कसे? मी काळजीने विचारले. तो म्हणाला की प्रदीपचा एक जुना मोबाईल माझ्याजवळ आहे, जो रुग्णालयातील लोकांनी मला दिला होता. कदाचित त्यात एखादा नंबर, एखादा संपर्क किंवा एखादे रहस्य असेल. मला वाटते की आपण पोलिसांऐवजी स्वतः तपास करूया, जोपर्यंत कोणताही सुगाव मिळत नाही तोपर्यंत. मी म्हणाले, पण पोलीसही आपले काम करत आहेत. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, प्रवास अजून संपलेला नाही. पोलीस जे करत आहेत ते करू देत. हे सर्व आत्ता तर सुरू झाले आहे. असा एक प्रवास ज्यामध्ये आम्हा दोघांनाही आपल्या भूतकाळातील अंधारातून जावे लागेल. पण आता फरक एवढाच आहे की तू माझ्यासोबत आहेस. मी मान खाली घातली आणि मनात एक प्रार्थना केली की हे देवा, आता जे काही समोर येईल ते सत्य असावे आणि तोच मार्ग असावा ज्यावर आम्ही पूर्णपणे पुन्हा एकदा आयुष्य जगू शकू. प्रदीसोबत जे झाले होते तोही एका कथेचा भाग होता आणि आता हे गरजेचं होते की आम्ही या कथेचे शेवटचे पान स्वतः लिहू, पूर्ण सत्यासोबत. न्यायालयात त्या दिवशी सकाळी मी साधे कपडे घातले होते, कोणत्याही रंगाविना. जणू मी स्वतःला विसरून जाऊ इच्छित होते. पण जड होते, पण पावले ठाम होती. अनेक महिन्यांचा तपास, प्रश्नोत्तरे, संशय, पुरावे सर्व काही शेवटच्या सत्यासाठी गोळा झाले होते आणि आता सत्य कायद्यासमोर सिद्ध करायचे होते. न्यायालयात शांतता होती. जणू प्रत्येक भिंतीनेही आमची कथा ऐकली असावी. साक्षीदार पिंजऱ्यात उभे होते. न्यायाधीशांनी नजर वर करून मला प्रश्न केला, तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी एका क्षणासाठी माझ्या बोटांकडे पाहिले, ज्यामध्ये ती जुनी वेदना जाणवत होती. वेळेचे काटे जे 8 वर्षांपासून आत रुतले होते. मी 8 वर्षे एका मृत माणसाला आठवत राहिले, त्याच्यावर प्रेम करत राहिले, ज्याला मी माझा पती समजत होते. पण तो माझा पती नव्हता. मी ज्या माणसाची आठवण काढली, त्याचा फोटो डोळ्यात साठवला होता, तो वास्तवात जिवंत होता आणि ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले तो माझा पती नव्हता. तो त्याचा आजोळा भाऊ होता. माझे बोलणे ऐकून न्यायालयात कुजबूज पसरली होती. मला एका सत्याच्या बदल्यात 8 वर्षांचा धोका मिळाला. मला ते दुःख नाही जे मृत्यूचे असते, तर ती जखम मिळाली जी धोक्याने मिळते. मी क्षणभर श्वास घेतला आणि म्हणाले की हे केस फक्त ओळखीचे नाही तर अस्तित्वाचे चोरीचे आहे. एका माणसाने माझ्या पतीचे आयुष्य चोरले, नाव, चेहरा, ओळख आणि माझ्या भावना, आणि त्या खोटेपणाच्या आत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. न्यायालयात तो व्यक्ती ज्याला मी आकाश मानले होते शांतपणे बसला होता आणि त्याच्या बाजूला वकील उभा होता, ज्यांनी स्पष्टीकरण दिले होते की डीएनए हेच सांगतो की हा तोच माणूस आहे ज्याच्यासोबत शालिनीचे लग्न झाले होते. त्यांचे पती आकाश. तर या हिशोबाने शालिनीजींचे पती आकाशच आहेत. प्रदीपचा मृत्यू जो एका अपघातात झाला होता, आता तो खून म्हणून नोंदवला गेला. त्याच्या ओळखीबद्दल बेकायदेशीर कागदपत्रे आणि पैशांच्या फायद्याच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. जरी तो आता या जगात नसला तरी त्याचा गुन्हा जिवंत होता. न्यायालयाने ही केस निकाली काढली. हे प्रकरण फक्त ओळखीचे नव्हते, तर भावना आणि विश्वासाच्या खुनाचेही होते. अशी प्रकरणे कायद्यासाठी नवीन उदाहरणे बनतील. कार्यवाही पूर्ण झाली, निकाल सुनावला गेला आणि फाईल बंद झाली. पण माझ्या आतील फाईल अजूनही उघडीच होती, प्रश्नांनी आणि भीतीने भरलेली होती. न्यायालयातून बाहेर पडताच ऊन वाढले होते. माझ्यासमोर तो उभा होता, तोच माणूस ज्याच्यासाठी मी कधी मेहंदी लावत असे, ज्याच्यासाठी मी सर्व स्वप्ने पाहिली होती आणि ज्याच्यावर अंत्यसंस्कार करून मी माझा विश्वास
मारून टाकला होता. आम्ही काही काळ शांत राहिलो. मग मी नजर वर करून त्याच्यावर रोखत विचारले, आता काय हवे आहे? तो हळूच म्हणाला की ज्या स्त्रीच्या नावाने मी जिवंत राहिलो, तर तिनेच मला पुन्हा स्वीकारले तर तेच पुरेसे असेल. त्याच्या शब्दांवर मी गप्प झाले. त्याच्या आवाजात खोटेपणा नव्हता, ना हट्ट होता, ना तक्रार होती. फक्त एक थकवा होता. जणू वर्षानुवर्षांचे ओझे आज शब्दांच्या रूपात बाहेर पडले आहे. मी मान खाली घालून स्वतःला प्रश्न विचारला, मी पुन्हा तीच बनू शकते का? आपण ते नाते पुन्हा जोडू शकतो का? जे मृत्यूवर जाऊन संपले होते. वेळेने आपल्यामध्ये तो रस्ता बनवला आहे का ज्याला कोणीही आपल्यापासून वेगळे करू शकत नाही? उत्तर माझ्याकडे नव्हते. वेळ कदाचित सर्व काही बदलत नाही. मी हळूच म्हणाले, पण तो निर्णय नक्कीच घेतो. आकाशने मान डोलावली आणि म्हणाला की मी वाट पाहीन. जितकाही वेळ लागेल, जितकी अडचण येईल, आम्ही दोघे सुईसारखे वेगवेगळ्या मार्गांवर चालायला लागलो. एकमेकांपासून ना दूर ना जवळ. घरी परत आल्यावर सर्व काही बदलल्यासारखे वाटत होते. भिंती तिथेच होत्या, फोटो तिथेच होते, पण त्यातून दिसणाऱ्या आठवणी जणू एका नव्या प्रकाशाने उजळून निघाल्या होत्या. मी खोलीचे दार बंद केले. कपड्यांच्या कपाटातून ती जुनी पेटी काढली, ज्यामध्ये मी लग्नाच्या दिवसाचे फोटो आणि आमच्या सोबतच्या काही मौल्यवान आठवणी ठेवल्या होत्या. मी हळूहळू एक एक फोटो काढला. लग्नाच्या दिवसाचा फोटो ज्यामध्ये ते सोनेरी रंगाच्या शेरवानीत माझ्यासमोर बसला होता आणि मी लाल रंगाच्या लेहंग्यात त्याच्याजवळ लाजत बसले होते. तो क्षण आजही माझ्या डोळ्यांसमोर जिवंत झाला होता. मग लग्नानंतरच्या पहिल्या होळीचा फोटो, ज्यामध्ये माझ्या पतीने आकाशने आपल्या हाताने माझ्या गालावर होळीचा रंग लावला होता. मी हळूहळू अल्बम उलटत राहिले. फोटोंचे रंग जणू बोलू लागले होते. आठवतोय हा क्षण, हा सुगंध, ही थट्टा-मस्करी आणि प्रत्येक फोटोसोबत माझे हृदय सांगत होते, हे सर्व कोणत्याही खोटेपणात दाबता येणार नव्हते. हे सत्य होते. हे तुझे आयुष्य होते. तुझे नाते होते. तेवढ्यात खोलीच्या दारावर हळूच थाप पडली. हा तोच माणूस होता ज्याला मी वर्षानुवर्षे माझ्या स्वप्नात पाहिले होते, ज्याचा फोटो मी छातीशी लावून रडायचे आणि जो वास्तवात माझ्यासमोर जिवंत बसला होता. मी फोटो पुन्हा बंद करत विचारले, तू कधी विचार केला होतास का की परत येऊन सर्व काही तसेच मिळेल? तो दाराजवळ उभा राहून किंचित हसला आणि म्हणाला, नाही, पण माझ्या मनात आशा नक्कीच होती की किमान तू तरी मला ओळखशील. माझ्या हृदयाची धडधड किंचित बदलली होती. मी नजर खाली वळवत म्हणाले, मला वेळ लागेल, पण आता मला सत्य समजले आहे. तो हळूहळू खोलीच्या आत आला, खुर्ची ओढून माझ्या समोर बसला आणि म्हणाला, मला जबरदस्तीने काहीच नको आहे. फक्त एवढीशी इच्छा आहे की एके दिवशी पुन्हा तुझा हात पकडावा. तोच हात जो अनेक वर्षे माझ्या तळहातापासून दुरावलेला होता. मी हात खाली ठेवले आणि हळूहळू त्याच्याकडे पाहिले. तो क्षण जो वर्षानुवर्षांपूर्वी तुटलेला होता, आता हळूहळू जुळू लागला होता. मी म्हणाले, तुला वाटते की आपण पुन्हा सुरू करावे? पण माझ्या शब्दात कठोरपणा नव्हता, फक्त सावधगिरी होती. तो अतिशय हळुवारपणे म्हणाला, नाही, मला वाटते की आपण असे काहीतरी नवीन बनवावे जे आधीपेक्षा चांगले असेल. पूर्वीसारखे बनण्याचा प्रयत्न नको. यावेळी सत्यासोबत पूर्ण विचार करून आणि तुझ्या संमतीने. मी एक जुना फोटो पुन्हा काढला, ज्यामध्ये आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला आईस्क्रीम खात होतो. तेव्हा आकाशने माझ्या नाकावर थोडीशी आईस्क्रीम लावली होती आणि मी रागात जवळचा दगड उचलून त्याला मारण्याची धमकी दिली होती. तो क्षण इतका साधा होता, पण आज इतका मौल्यवान वाटत होता. मी विचारले, तुला हा दिवस आठवतोय? त्याने फोटोकडे पाहत म्हणाले, अगदी मला सर्व काही आठवते. तू म्हणाले होतेस की जर पुन्हा आईस्क्रीमने चिडलेस तर घरी परत जाईन, आणि मग तू आणखी 2 आईस्क्रीम मागितले होतेस. आम्ही दोघे हसायला लागलो. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मी त्याच्या उपस्थितीत मनमोकळेपणाने हसले होते. जणू हृदयाच्या आत एक दिवा लागला होता. आकाशने नम्रपणे म्हटले की हे सर्व सोपे नसेल. लोक बोलतील, आठवणी टोचतील, रात्रीची भीतीही वाटेल. मला माहीत आहे, पण आता माझ्यासोबत तुझी साथ आहे. मी प्रत्येक तो प्रश्न तुझ्यासोबत उभा राहून ऐकेन. प्रत्येक रात्र जागून काढेन आणि प्रत्येक ती भीती तुझ्या वाट्यातून काढून माझ्या वाट्याला घेईन. मी त्याच्याकडे पाहिले. आकाश जो कधी माझा होता, आता माझ्या ओळखीचा तो भाग होता, जो वेळेने माझ्याकडून हिरावून घेऊन पुन्हा परत केला होता. हो, पण एका अट आहे. मी हसून म्हणाले. तो आश्चर्याने म्हणाला, कसली अट? मी उत्तर दिले आणि आकाशने हसत मला मिठी मारली. म्हणाला की तुझ्या नाकावर नाही, तर आता हृदयावर आईस्क्रीम लावेन, जेणेकरून कधी विसरणार नाहीस की आपण आयुष्य नव्या प्रकारे सुरू केले आहे. प्रेमाने, सत्याने आणि आदराने. मी मनात आभार मानले. जो दिवा मी माझ्या पतीच्या फोटोसमोर लावायचे, तो आता माझ्या हृदयात प्रज्वलित झाला होता. पण प्रकाशही तोपर्यंत टिकेल, जोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांची काळजी घेत राहू. आणि मी तयार होते एका नव्या सुरुवातीसाठी आकाशसोबत. आज पूर्ण 10 दिवसानंतर आम्ही दोघे आनंदाने त्याच जागी फिरायला गेलो होतो, जिथे आपण अनेकदा जायचो. संपूर्ण रस्त्यात आम्ही काहीही बोललो नाही. ना गरज होती ना धाडस. ती वेळ जेव्हा शब्द संपतात आणि फक्त शांतता उरते. कदाचित हा तोच क्षण होता. शहराच्या धावपळीपासून दूर नदीचा किनारा, जिथे आम्ही शांततेत एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी जायचो.
नदीचे वाहते पाणी, जिथे आजूबाजूला फिरणारे लोक, काही लोक पाण्यात पाय टाकून बसले होते. हे दृश्य कोणत्याही जुन्या रहस्यापेक्षा अधिक प्रिय वाटत होते. आम्ही दोघे तिथे बसून खूप वेळ बोलत राहिलो. घरी येऊन आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले. मग तो फोटो जो प्रदीपच्या शेवटच्या वेळेचा होता, जो माझ्या घरात फुलांच्या हारासोबत लावलेला होता, ज्याला मी आकाशचा फोटो समजून त्यापुढे दिवा लावत राहिले होते, त्यासमोर प्रार्थना करत राहिले होते. मी प्रार्थना केली आणि देवाकडे म्हटले की प्रदीपसाठी क्षमेचा दरवाजा उघड. त्याला जगायचे होते, पण चुकीच्या मार्गाने. जर तो क्षमेस पात्र असेल तर त्याला माफ कर. माझे पती आकाश माझ्या पाठीमागे उभे होते. त्यांची चाहूल ऐकली आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. जणू तो क्षण आमच्यामधील कोणते तरी ओझे होते, जे आता आम्ही दोघे वाटून घेऊ इच्छित होतो. आम्ही घरी आलो होतो. या नव्या आयुष्याचा नवा प्रवास शांततापूर्ण होता. प्रदीपने जे केले ते कदाचित क्षमेस पात्र नव्हते, पण त्याने जे दाखवले ते आम्हाला खूप काही शिकवून गेले होते. मी काही वेळानंतर आकाशला म्हणाले की मी आता विधवा नाहीये, ना कोणत्या फसवणुकीच्या कैदेत आहे. आता मी फक्त एक स्त्री आहे जी सत्यासोबत जगू इच्छिते, स्वतःच्या ओळखीसोबत. आकाशने माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, तू मला पुन्हा एकदा आधीसारखा हात देऊ शकतेस का? मी काही क्षण विचार केला, मग हात पुढे केला. ना भूतकाळची कैद, ना भविष्याची भीती, अवस्था, फक्त सत्य, फक्त आम्ही दोघे. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप खुश आहोत आणि आपले नवे आयुष्य जुन्यासारखे करून घेतले आहे, पण कोणत्याही प्रश्नाविना आणि कोणत्याही भीतीविना. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.